आणि हायकोर्टामधनं एक अत्यंत महत्त्वाची अपडेट हाती येते। ठाकरे गटाला हायकोर्टानं दणका दिलाय। मुंबई महानगरपालिकेमधली प्रभाग संख्या आता 227च राहणार आहे। शिंदे फडणवीस सरकारच्या निर्णयावर हायकोर्टानं शिक्कामोर्तब केले आणि याच बाबतीत माजी नगरसेवक राजू पेडणेकर यांनी केलेली याचिका हायकोर्टानं फेटाळून लावलेली आहे। ठाकरे गटासाठी हायकोर्टाचा हा मोठा दणका मानला जातोय, कारण मुंबई महानगरपालिकेमधली प्रभाग संख्या आता 227च राहील यावर हायकोर्टानं शिक्कामोर्तब केले। शिंदे फडणवीस सरकारने या संदर्भातला निर्णय घेतला होता, त्यामुळे ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जातोय। प्रभाग संख्या वाढवण्याचा निर्णय ठाकरे गटाकडून त्यांचं सरकार असताना घेण्यात आला होता, मात्र आता ही प्रभाग संख्या 227च राहील असं हायकोर्टानं स्पष्ट केले। अधिक माहिती अमेय राणे आपल्याला देतील। अमेय, कोर्टामधली अधिकची अपडेट। ठाकरे गटाला एक मोठा दणका मानला जातोय, कारण की या संदर्भात शिंदे फडणवीस सरकारचा सत्तेत येता जो निर्णय घेतला होता प्रभाग संख्या 236 वरून 227 करण्याचा, तोच निर्णय कायम ठेवण्यात आलेला आहे। कारण की राज्य सरकारनं या याचिकेला जोरदार विरोध केलेला होता। प्रभाग संख्या ही कधीही जर लोकसंख्याची गणना झाली नाहीये तर त्या आधारावरती करता येणार नाही। कायद्यानं महानगरपालिकेत किती नगरसेवक असावेत याची एक संख्या निश्चित केलेली आहे आणि जेव्हा जर तुमची जनगणना झालेली नसेल तर त्या आधारावर तुम्ही केवळ अनुमान करू की जनसंख्या वाढली आहे, त्यामुळे प्रशासनावर ताण येतोय आणि वाढलेल्या लोकसंख्येच्या आधारावर वॉर्ड रचना अशा प्रकारे बदलता येत नाही। त्यामुळे ही याचिका फेटाळून लावावी अशी मागणी महाधिवक्ता वीरेंद्र सराफ यांनी हायकोर्टाकडे केलेली होती। तीच मागणी ग्राह्य धरत हायकोर्टानं याचिकाकर्ते राजू पेडणेकर यांच्या याचिकेत कुठलंही तथ्य नाहीये, त्यामुळे महाविकास आघाडीनं प्रभाग संख्या वाढवून ती 236 करण्याचा जो निर्णय घेतला होता तो निर्णय रद्द केलेला आहे। खरं तर हा सरकारनं आधीच निर्णय रद्द केलेला होता, त्याला महाविकास आघाडी म्हणजेच शिवसेनेच्या 2 माजी नगरसेवकांनी हायकोर्टात आव्हान दिलेलं होतं। या याचिकेवरती न्यायमूर्ती शुक्रे आणि चंदवानी यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली होती आणि कोर्टानं आपला निकाल राखून ठेवलेला होता। हा निकाल काही वेळापूर्वी ऑनलाईन पद्धतीनं जाहीर करण्यात आलेला आहे आणि हायकोर्टानं याचिकाकर्ते राजू पेडणेकर यांची वॉर्ड प्रभाग संख्या पुनर्रचनेसंदर्भातली जी मागणी होती की ही प्रभाग रचना पुन्हा एकदा वाढवून पूर्वी इतकी करावी, ती मागणी फेटाळून लावलेली आहे आणि याचिकाकर्त्यांना कुठलाही दंड आकारत नसल्याचं स्पष्ट करत त्यांची याचिका जी होती ती फेटाळून लावलेली आहे। कविता, हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे आणि ठाकरे गटासाठी हा धक्का कसा आहे? नक्कीच कविता, पूर्णपणे या संपूर्ण याचिकेला राजकीय पार्श्वभूमी आहे हे कुठेही नाकारता येणार नाहीये। कारण की महाविकास आघाडी जेव्हा सत्तेत होती तेव्हा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका या अतिशय प्रतिष्ठेच्या होत्या, ज्या आजही आहेत आणि म्हणून या निवडणुका अजूनही जाहीर झालेल्या नाहीयेत। कारण की राज्यात मधल्या काळात जे सत्तांतराचं नाट्य घडलं जे सर्वांनी पाहिलं, महाविकास आघाडी सत्तेत असताना त्यांनी मुंबई महानगरपालिकेची जी प्रभाग संख्या आहे ती 9 न वाढवून जी पुनर्रचना आहे ती काही वॉर्डचं क्षेत्र बदलण्यात आलं होतं, त्यामुळे वॉर्ड हे सगळीकडे विस्कटले गेलेले होते। पूर्वी जे प्रभाग होते त्यांची नव्यानं पुनर्रचना करण्यात आली आणि त्याचा फटका हा थेट तिथल्या नगरसेवकांना बसणार होता। कारण की जे तिथं काम केलेले नगरसेवक होते, जर त्यांच्याकडे त्यांचा वॉर्डच राहिला नाही तर त्यांनी 5 वर्षात केलेल्या कामाचं काय फलित राहणार। त्यामुळे कुठेतरी हा निर्णय राजकीय हेतूनं प्रेरित असल्याचा सुद्धा त्यावेळी आरोप करण्यात आला होता। त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार जे आहे ते रातोरात कोसळलं। शिंदे फडणवीस सरकार सत्तेत येताच त्यांनी रातोरात हा निर्णय बदलून टाकला आणि पुन्हा एकदा जी प्रभाग रचना आहे ती पूर्वी इतकी करण्याचा निर्णय घेतला। या निर्णयाला राजू पेडणेकर जे शिवसेनेचे ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आहेत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलेलं होतं। या आव्हानात त्यांचा असा दावा होता की जो पालिकेचा प्रभाग रचनेचा निर्णय आहे महाविकास आघाडीने घेतलेला तो योग्य आहे, परंतु राज्य सरकार म्हणजे शिंदे फडणवीस सरकारनं या याचिकेला जोरदार विरोध केला। महाधिवक्ता वीरेंद्र सराफ यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितलं की ज्या 2011च्या जनगणनेच्या आधारावर 2 निवडणुका पार पडलेल्या आहेत पालिकेच्या, त्यांच्या आता हे त्यामुळे ती लोकसंख्या जी आहे तीच ग्राह्य धरली जाते। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 2021 साली देशाची जी जनगणना होणं अपेक्षित होतं ती अद्याप झालेली नाहीये। त्यामुळे नक्की मुंबईतल्या त्या प्रभागांची किंवा मुंबईची लोकसंख्या काय याचं उत्तर अनुत्तरित आहे। तेव्हा केवळ ऐकीव माहितीच्या आधारे किंवा तर्कांच्या आधारे मुंबईतली लोकसंख्या आता पूर्वीपेक्षा वाढली आहे, त्यामुळे प्रभाग रचना ही पुनर्रचित करण्याची गरज आहे। हा जो महाविकास आघाडी सरकारचा दावा होता तो इथं लागू करता येत नाही। त्याचबरोबर
नगरसेवकांची संख्या सुद्धा कायद्यानं विहित केलेली आहे, ती तुम्हाला अशी रातोरात किंवा मनाप्रमाणे अशी वाढवता येणार नाही। त्यामुळे या याचिकेत तथ्य नाही आणि ती याचिका फेटाळून लावावी अशी मागणी महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी केली होती, जी ग्राह्य धरत हायकोर्टानं याचिकेत कुठलंही तथ्य नाहीये हे स्वीकारत राजू पेडणेकर यांची वॉर्ड पुनर्रचनेला आव्हान देणारी, शिंदे फडणवीस सरकारच्या पुनर्रचनेला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावली आहे। कविता, जनगणनेचा एक मुद्दा होता की नवी जनगणना झालेली नाहीये, त्यामुळे तुम्हाला लोकसंख्येच्या आधारावर प्रभाग संख्या वाढवता येणार नाही आणि कायद्यानं प्रभाग संख्या निश्चित करण्यात आलेली आहे ती वाढवता येणार नाही। हे दोन प्रमुख मुद्दे होते शिंदे फडणवीस सरकारचे, त्यांच्या वतीनं न्यायालयामध्ये करण्यात आलेल्या न्यायालयामध्ये करण्यात आलेल्या एकूण आर्ग्युमेंटमध्ये। अमेय राहा तुम्हीच आपल्यासोबत, या संदर्भातल्या आणखीन अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत। ठाकरे गटाच्या नेत्या शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे आता आपल्यासोबत आहेत। शीतल म्हात्रेजी, हा एक मोठा दिलासा? नक्कीच माननीय हायकोर्टाने जो निर्णय दिलेला आहे त्याचं आम्ही स्वागतच करत आहोत। याचं कारण 236 जे प्रभाग करण्याचं मुंबई महानगरपालिकेमध्ये करण्याचा जो आघाडी सरकारने जो काही निर्णय घेतला होता, हा निर्णय चुकीचा होता हे आम्ही सतत सांगत होतो। कारण काहीही कारण नसताना फक्त आपल्या पद्धतीने वॉर्ड रचना बनवण्यासाठी हा पूर्ण एककलमी कार्यक्रम आघाडीने केला होता आणि तो चुकीचा होता। त्याच्यामुळे 227 हीच प्रभाग संख्या राहावी असं आम्ही सांगत होतो सतत, आणि तेच परत एकदा हायकोर्टाने मान्य केलेलं आहे आणि आम्ही सांगत असलेल्या गोष्टीवर शिक्कामोर्तब केलेलं आहे। मला वाटतं ही एक खूप मोठी गोष्ट आहे, कारण हे होणं गरजेचं होतं। कारण जर हे झालं नसतं तर खूप मोठा गोंधळ होत होता। कशा पद्धतीने त्यांनी ज्या पद्धतीने 236 वॉर्ड संख्या केली होती त्यामध्ये अनेक वॉर्ड हे तोडले गेले होते, काही आपल्या पद्धतीने किंवा जे आघाडी सरकारला योग्य अशा पद्धतीने त्याची रचना करण्यात आली होती, ते चुकीचं होतं आणि हेच परत एकदा हायकोर्टाने मान्य केलेलं आहे। म्हणजे एकतर संख्या कमी झाली आहे, हाही तुमच्यासाठी फायद्याची बाब आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रभाग रचना ज्याप्रमाणे करण्यात आली होती ती प्रभाग रचना आता जुनी असेल तशीच राहील, ही सुद्धा तुमच्यासाठी समाधानाची बाब असल्याचं तुमचं म्हणणं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या तुमच्या प्रतिक्रियेबद्दल। शीतल म्हात्रे शिवसेनेच्या नेत्या आता आपल्यासोबत होत्या। 227 पूर्वीची वॉर्ड संख्या होती जी वाढवून 236 करण्यात आली होती महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये। हा नियम फक्त मुंबई महानगरपालिकेसाठी होता, कारण मुंबई महानगरपालिकेसाठी वेगळा कायदा आहे। मात्र या निर्णयाला शिंदे फडणवीस सरकार जेव्हा अस्तित्वात आलं त्यांनी हा निर्णय रद्द ठरवला आणि पुन्हा एकदा 227 हीच प्रभाग रचना केली आणि त्यानंतर या संपूर्ण निर्णयाला न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलं आणि आज न्यायालयाचा जो निर्णय आलाय त्यानुसार न्यायालयानं पूर्वीची जी वॉर्ड रचना आहे तीच कायम ठेवा असा निर्णय दिलेला आहे। पुन्हा एकदा अमेयकडे जाऊयात। अमेय, ठाकरे गटाकडचा युक्तिवाद काय होता जेव्हा त्यांनी ही मागणी केली की वाढलेल्या प्रभाग रचनेला मान्यता द्यावी? ठाकरे गटाच्या वतीनं आपला युक्तिवाद आणि आपली याचिका कशी योग्य आहे हे कोर्टाला पटवून देण्याचा पूर्ण प्रयत्न करण्यात आला होता। त्यांचा दावा तोच होता की प्रभाग रचना गरजेची आहे, कारण की मुंबईची लोकसंख्या आता झपाट्यानं वाढलेली आहे। त्यामुळे जी वॉर्ड संख्या आहे त्यामुळे पालिकेच्या प्रशासनावर आणि एकंदरीत जे नगरसेवक काम करतात त्यांच्या कामावर ताण येतोय। परंतु त्यामागे काय नेमका हेतू होता याचा विरोध करत जेव्हा विरोधी पक्षाने म्हणजे सरकारमध्ये आता जे आहेत शिंदे फडणवीस सरकार, त्यांनी पूर्णपणे याला विरोध केलेला होता की कुठेतरी राजकीय हेतूनच साहजिकच याच्यात सत्ताधारी आणि विरोधक याच्यातला वाद होता। कुठेतरी भाजपचं प्राबल्य वाढतंय त्या वॉर्डमध्ये दिसतंय आणि त्याचसाठी शिवसेनेनं हा प्रभाग रचनेचा जो पुनर्रचना त्यांनी केली होती त्याचा घाट घातला जातोय असा थेट आरोप केलेला होता। आणि जिथे जिथे भाजपचं प्राबल्य वाढतंय त्या वॉर्डची जाणून बुजून त्याचे तुकडे पाडण्यात आले, त्याला दुसऱ्या वॉर्डमध्ये समाविष्ट करण्यात आलं, जेणेकरून तिथल्या मतांची कशा पद्धतीनं विभागणी केली जाईल असा थेट आरोप भाजपच्या वतीनं करण्यात आला होता। आणि तेव्हा जेव्हा सरकार बदललं तेव्हा आता पालिकेच्या निवडणुका कधी लागणार हा सुद्धा महत्त्वाचा विषय होता। त्याच दरम्यान राजू पेडणेकर यांनी बदललेल्या सरकारनं जो पुन्हा एकदा वॉर्ड रचना 227 करण्याचा निर्णय घेण्यात आला त्याला हायकोर्टात आव्हान दिलं। ही याचिका प्रलंबित असल्यानं पालिकेच्या निवडणुकाही लागण्याची शक्यता नव्हती, परंतु आता पालिकेचा जो निवडणुकीचा मार्ग आहे तो सुद्धा कविता कुठेतरी मोकळा झाला असं म्हणावं लागेल। साहजिकच या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा राजू पेडणेकर आणि ठाकरे गटाकडे पर्याय अद्याप खुला आहे, तो ते स्वीकारतील अशी अपेक्षा आहे। कारण की आधीच सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षासंदर्भातल्या अनेक सुनावण्या आणि निकाल प्रलंबित आहेत, तेव्हा हा सुद्धा मुद्दा आता सर्वोच्च न्यायालयात जातो का की दिलेला निर्णय मान्य करत आता मुंबई महानगरपालिकेच्या ज्या प्रलंबित निवडणुका आहेत
त्या घेण्याचा मार्ग मोकळा होतो का हे येत्या काळात स्पष्ट होईल. कविता. आणि सर्वोच्च न्यायालयामधल्याच काही निर्णयांचा आधार सुद्धा या याचिकेमध्ये दोनही गटांकडून घेण्यात आला होता. त्यामुळे हे प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाकडे जातं का आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये काही वेगळा निर्णय याबाबतीत येतो का याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष असेलच. अमेय राहाच आपल्यासोबत. शिंदे फडणवीस सरकारनं जो निर्णय घेतला आणि ठाकरे सरकारचा जो निर्णय रद्दबातल ठरवला त्यावर हायकोर्टानं शिक्कामोर्तब केले. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेसाठी निवडणुकाला सामोरं जाताना सध्याच्या परिस्थितीमध्ये प्रभाग संख्या पूर्वीचीच म्हणजे 227 असेल. महाविकास आघाडी सरकारनं मुंबई महानगरपालिकेची प्रभाग रचना 227 वरून 236 पर्यंत वाढवली. वॉर्ड्सची संख्या वाढवण्यात आली होती आणि याशिवाय वॉर्ड्सची सीमारेषा सुद्धा सीमांकन सुद्धा बदलण्यात आलं होतं. भाजप आणि शिवसेनेचं सरकार त्यानंतर राज्यात सत्तेत आलं. त्यांनी आधीच्या सरकारचा म्हणजे महाविकास आघाडीनं घेतलेला हा निर्णय बदलून टाकला आणि प्रभाग रचना जी 236 वरून पुन्हा एकदा पूर्ववत म्हणजे 227 केली. या सगळ्याबाबत ठाकरे गटाचे माजी नगरसेवक राजू पेडणेकर यांनी हायकोर्टामध्ये एक याचिका दाखल केली होती आणि शिंदे फडणवीस सरकारच्या निर्णयाला आव्हान दिलं होतं. मात्र कोर्टानं राजू पेडणेकर यांची याचिका फेटाळली आणि ठाकरे गटासाठी हा मोठा दणका मानला जातोय. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेमधली प्रभाग संख्या आता 227च असणार आहे. महत्त्वाची गोष्ट ही आहे की प्रभाग संख्या जर वाढली तर प्रभाग रचना सुद्धा बदलावी लागणार होती. त्यामुळे प्रभागांची रचना बदलली गेली आणि ही प्रभागांची रचना महाविकास आघाडीला म्हणजे महाविकास आघाडीमधील पक्षांना अनुरूप राहील किंवा त्यांच्यासाठी राजकीयदृष्ट्या सोयीची असेल असा आरोप भाजपकडून करण्यात येत होता. आणि त्यानंतर हा निर्णय जेव्हा रद्द झाला त्यावेळेस या निर्णयाला ठाकरे गटाकडून आव्हान देण्यात आलं. मात्र हायकोर्टानं हे आव्हान फेटाळून लावलं, याचिका फेटाळून लावली आणि मुंबई महानगरपालिकेमधली प्रभाग संख्या ही पूर्वीचीच म्हणजे 227 राहील असा निर्णय आज दिलाय. आणि राजकीय विश्लेषक अभय देशपांडे आता आपल्या सोबत आहेत. अभय सर, या निर्णयाचे नेमके राजकीय पडसाद काय असतील? नाही, एक निश्चितपणे की महाविकास आघाडी सरकार असताना याची संख्या वाढवली. केवळ ही संख्या वाढलेली नव्हती तर अनेक प्रभावकांच्या रचनेमध्ये बदल झालेला होता. आणि हा बदल म्हणजे जेव्हा डेमोग्राफिकली चेंजेस होतात तेव्हा निश्चितपणे ते बदल सत्ताधारी महाविकास आघाडीच्या फायद्याच्या दृष्टीने करण्यात आलेले आहेत असा आरोप फक्त भाजपाच नाही तर त्या वॉर्ड रचनेच्या संदर्भात तेव्हा काँग्रेसने मुंबई काँग्रेसने काही आक्षेप घेतलेले होते. तर मला वाटतं की त्या संदर्भात जर हा निर्णय बदलला असेल आणि पूर्वीचीच प्रभाग रचना कायम राहणार असेल तर निश्चितपणे भाजपाला आज ते हवं होतं. काँग्रेसचंही मुंबईतल्या काँग्रेसचंही म्हणणं तेच होतं कारण अजूनही आघाडी होणार की नाही या दोघांची हे माहीत नाही. पण शिवसेनेसाठी डेफिनेटली हा एक निश्चितपणे सेटबॅक आहे असंच म्हणावं लागेल. आता याचे परिणाम काय होणार, वातावरण काय त्यावेळेस नेमकं कसं असणार आणि नेमक्या निवडणुका कधी होणार या सगळ्याच गोष्टींवर बऱ्याचशा बाबी अवलंबून आहेत. पण एक निश्चित आहे की ही प्रभाग रचना बदलण्याचा फायदा शिवसेनेला होणार होता. त्याच्या बाबतीत त्यांना निश्चितपणे हा सेटबॅक बसलेला आहे. कविता, पण ज्या महानगरपालिकांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत त्याच्यामधला अडसर फक्त हीच याचिका होती की आणखीनही प्रलंबित प्रकरणं आहेत जी निवडणुका पुढे जाण्यामधला अडसर अजूनही शिल्लक आहे? नाही, प्रभाग रचनेच्या मुंबईच्या संदर्भातला अडचण होती कारण बहुतेक ठिकाणी ज्या प्रभाग रचना केलेल्या आहेत त्याचा सुरुवातीच्या टप्प्यापासूनच ती रचना सुरू झाली होती. त्याच्या हरकती सूचना मागवण्यात आल्या होत्या. फक्त मुंबईचं फ्रीज ठेवण्यात आलं होतं त्यावेळेस आणि नंतर ती बदलण्यात आली होती. त्याच्यामुळे मुंबईचा वाद होता. दुसरा होता ओबीसी आरक्षणाचा मुद्दा. बरोबर. तर तीही बाब आता बऱ्यापैकी तोही गुंता सुटत आलेला असल्यामुळे निश्चितपणे आता कुठली अडचण त्या संदर्भात येईल असं दिसत नाही. फक्त आता पावसाळा आलेला आहे. मागच्या वेळेस सर्वोच्च न्यायालयाने तुम्हाला आठवत असेल की त्यावेळेसही पावसाळ्याच्या काळातही निवडणुका घेता येतील अशी सूचना केली होती. आता ते निमित्त राहणार का आणि ह्या निवडणुका साधारणतः एक आता राजकीय वर्तुळातल्या ज्या चर्चा आहेत ते बघता साधारणतः ऑक्टोबर महिन्यात या निवडणुका येतील असं दिसतंय. कदाचित पावसाळ्याची अडचण याच्यामध्ये येऊ शकते कारण निवडणुका जाहीर केल्यानंतर किमान एक 40 दिवसाचा अवधी त्याच्यासाठी दिला जातो. कविता. अभय सर, खूप खूप धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. तर दोन महत्त्वाच्या याचिका होत्या. एक म्हणजे प्रभाग रचनेसंदर्भातली हायकोर्टामध्ये प्रलंबित असलेली ही याचिका आणि दुसरी सुप्रीम कोर्टातली आरक्षणासंदर्भातली याचिका. तर हायकोर्टासंदर्भातल्या याचिकेचा निकाल तर आलेला आहे त्यामुळे सुप्रीम कोर्टासंदर्भातल्या याचिकेतला निकाल नेमका केव्हा येतोय आणि महानगरपालिकांच्या निवडणुकीचा मार्ग केव्हा मोकळा होतोय याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.